हां, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित बळवंतराव जिल्हे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरमध्ये आज आपण आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. तर या वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. ठीक आहे. तर या स्पर्धेसाठी मला सहकार्य करणाऱ्या या ठिकाणी सौ किल्लेदार मॅडम उपस्थित आहेत, ज्या की परीक्षक म्हणून काम बघणार आहेत. त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय श्री कुंभार सर या ठिकाणी आहेत, जे की आपल्या संपूर्ण या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्याला टेक्निकली सहकार्य करत आहेत. तर त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि मी तुम्हाला आवाहन करतो की आपण ह्या 15 ऑगस्ट वक्तृत्व स्पर्धेचं जे आहे इथे चांगला आपण परफॉर्मन्स देऊया आणि अशाच पद्धतीने तुम्ही इतरसुद्धा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. वक्तृत्व आणि तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राष्ट्रीय स्तरावर तुम्ही जावं, त्याची सुरुवात आपल्या या आजच्या स्पर्धेपासून होत आहे. ठीक आहे. चला, धन्यवाद. ज्या मातीला चंदनाचा सुगंध, ज्या मातीला चंदनाचा सुगंध, ज्याच्या रक्तात शौर्याचा रंग, ज्याच्या संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा, तो माझा भारत देश. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे ते फक्त भाषणाचाच विषय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि आपल्या गौरवाचा आहे. मित्रांनो, भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं हो? गंगेचा पवित्र प्रवाह, सह्याद्रीच्या कड्यांवर फडकणारा भगवा, शेतकऱ्यांच्या कपाळावरचा घाम, सीमेवर उभ्या असलेल्या जवानांचा तिरंगा, की मग आईच्या ओठांवरचं प्रेमळ वाक्य, माझी मुलगी मोठी होऊन देशाचं नाव उज्ज्वल करेल. हे सगळं म्हणजे भारत देश हा केवळ नकाशावरची सीमारेषा नाही. भारत म्हणजे करोडो भारतीयांच्या हृदयात धडकणारी एक भावना आहे. 140 कोटी देशवासियांच्या स्वप्नात एक नवे स्वप्न आहे. 140 कोटी देशवासियांच्या स्वप्नात एक नवे स्वप्न आहे आणि त्याच स्वप्नाचा एक छोटासा भाग घेऊन मी जान्हवी अमोल अडके तुमच्यासमोर उभी आहे. मित्रांनो, भारत हा केवळ एक देश नाही, तर ती एक जिवंत संस्कृती आहे. पण जेव्हा मी आजच्या भारताकडे पाहते आणि भविष्याचा विचार करते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एका नव्या सामर्थ्यशाली भारताचे चित्र उभे राहते. एक असा भारत जिथे प्रत्येक हाताला काम असेल आणि प्रत्येक मेंदूला दर्जेदार शिक्षण असेल. स्त्री पुरुष समानता ही केवळ पुस्तकात नसून तर ती आचरणात दिसेल. एक असा भारत जिथे प्रत्येक स्त्री व मुलगी स्वतःला सुरक्षित अनुभवू शकेल. एक असा भारत जो तंत्रज्ञान आणि विज्ञानात जगात सर्वात पुढे असेल. मित्रांनो, जगाचा पोशिंदा आपला शेतकरी, जो कर्जबाजारी न राहता सुखी व समृद्ध राहील. आपल्या देशातील तरुण परदेशात न जाता आपल्याच देशात नवनवीन शोध लावतील. जगाचा पोशिंदा आपला शेतकरी, जो इतका कर्जबाजारी झाला आहे की आता आत्महत्याने आपला देश खचून चालला आहे. पण आपल्याला असे करण्यापासून रोकायला हवे. मित्रांनो, जातीपाती धर्मप्रांताच्या पलीकडे जाऊन जेव्हा प्रत्येक नागरिक प्रथम भारतीय विचार करेल, तोच माझ्या स्वप्नातील खरा भारत असेल. फक्त मित्रांनो, केवळ स्वप्न बघून चालणार नाही, तर हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला सामर्थ्यशाली भारतातील या पवित्र दिनी आळस झटकून सज्ज व्हावे लागेल. नवा ध्यास आहे, नवा जोश आहे, नव्या पिढीची ही नवी हुंकार आहे. नवा ध्यास आहे, नवा जोश आहे, नव्या पिढीची ही नवी हुंकार आहे. माझ्या स्वप्नातील भारत देश प्रगतीचे नवे शिखर गाठायला तयार आहे. धन्यवाद. तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे. मान पहिला भगव्याचा मंत्र देतो शांतीचा, मान पहिला भगव्याचा मंत्र देतो शांतीचा. तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे. मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो त्यागाचा, मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो त्यागाचा. तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे. मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा. विविधतेत ऐकता आहे आमची शान, आहे आमची शान. म्हणूनच आहे भारत देश महान, म्हणूनच आहे भारत देश महान. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आर्या अमित सिंह दाभाडे. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकते. ज्या देशाची माती सोन्यासारखी मोलाची, जेथे वाहते गंगा यमुना पवित्र प्रेमाची, अशा देशाची कीर्ती जगात न्यारी. माझा भारत देश आहे साऱ्या जगापेक्षा भारी. मित्रांनो, आपला भारत देश हा फक्त देश नाही, तर हा आपला सर्वांचा प्राण आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशात विविध प्रकारच्या भाषा, सण आणि संस्कृती आहेत.